कुंभ राशी 24 ते 29 जानेवारी हे 2 स्वप्ने तुमचे पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला गाडी, पैसा मिळेल. जितका पैसा तुम्हाला हवा आहे तो तुम्ही मिळवू शकता. जितकी मोठी लक्झरी गाडी तुम्हाला हवी आहे तीही मिळेल. हे पुढील 5 दिवसात या गोष्टी घडणार आहेत. मित्रांनो, आता तुमचे नशीब उघडेल. गाडी आणि पैसा या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणार. आता दुःखी होण्याची गरज नाही, कारण तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींची कमतरता होती, ज्या गोष्टींसाठी तुम्ही दुःखी होत होता, त्या पुढील 5 दिवसात पूर्ण होतील. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्यासाठी आता 6 मोठ्या घटना घडणार आहेत. या 6 घटना तुमच्या कुंडलीत जशा येतील तशी तुमची 2 स्वप्ने पूर्ण होतील. ही 2 स्वप्ने पूर्ण होण्यापासून या जगात कुठलीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. पुढील 5 दिवसात तुम्हाला एवढा मोठा आनंद मिळेल की तुमची ऊर्जा नाचायला लागेल. इतिहास घडणारं जग तयार करणारा आपल्या विधात्याचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. कुबेर महाराजांनी तुमच्यावर अशी कृपा केली आहे जशी कोरड्या नदीत पाणी पडल्यासारखं होतं. पण ही कृपा सर्वांना लाभते असे नाही, पण तुमच्या नशिबात मिळालेले आहे. आता तुम्हाला ते कोणीही थांबवू शकणार नाही. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. मित्रांनो, पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनासाठी अनमोल ठरणार आहेत. या 5 दिवसात तुम्हाला मिळणार सुख आणि आयुष्यभर अनुभवलेले कुबेर महाराज हे सामान्य देवता नाही. तुम्ही जेव्हा त्यांच्या कृपेची नजर तुमच्यावर पडते तेव्हा जीवनात संपत्तीचा पाऊस होतो. हा बदल तुमच्या सोबत घडणार आहे. पण मित्रांनो, सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. मी म्हणते की तुम्ही खूप लापरवाही केल्यावर हातून एखादा तरी वरदान गमावले आहे. तुमच्या चुका अनेक संधी गमावण्याचे कारण बनतात. हे वरदान तुमच्या जीवनात प्रवेश करू शकत नाही, कारण छोटी चूक अडथळा बनते. म्हणूनच आता चुका करू नका. मी जे सांगणार आहे ते लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचे ज्ञान सांगते जे कदाचित तुम्ही आधी कधी ऐकलेही नसेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नदीचे पाणी आणि समुद्राचे पाणी यात खूप फरक आहे. पृथ्वी आणि आकाश यासारखाच फरक आहे. नदीचे पाणी सुंदरतेने भरलेले असते आणि थोड्या गोडसरतेने भरलेले असते, तर समुद्राचे पाणी थोडे कडवट असते. म्हणूनच सांगितले जाते की आपला व्यवहार आणि संस्कार थोडे तिखट आणि थोडे गोड ठेवायला हवे. कारण जर आपण जास्त सरळ राहिलो किंवा जास्त गोड बोललो तर लोक आपल्याचा फायदा घेऊन पुढे चालून जातील आणि आपण काहीच करू शकणार नाही. आपण सरळ सोपे असल्यामुळे लोक आपल्याला फायदा घेत राहतात. पण जर आपण जास्त तिखट किंवा रागाने बोललो तर लोक आपल्याशी बोलू इच्छित नाहीत आणि आपले संबंध तुटू शकतात. यामुळे राहायचे असेल तर थोडे गोड आणि थोडे तिखट देखील दोन्ही असावे. जो जसा तुमच्याशी वागत आहे तुम्ही आपल्या संस्कारानुसार वागा. काही लोक काय करतात ते पाहण्याची आवश्यकता नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे लक्ष द्यावे. मित्रांनो, ज्ञान हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याचा वापर करा. जर तुम्हाला ही गोष्ट खरी वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. तुमच्यासाठी 2 वरदान आले आहेत. हे वरदान खूप दिवसांनी आले आहे. वरदान तुमच्या जीवनात आले होते, पण आता मी तुम्हाला आधीच माहिती देते. जागरूक राहा. त्यामुळे आता या 2 वरदानाबद्दल बोलणार आहे. याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक मोठा चमत्कार घडणार आहे. तुमचे स्वप्न नेहमी तुम्ही फक्त स्वप्नात पाहत होता ते आता पूर्ण होणार आहे. स्वप्न फक्त पाहून पूर्ण होत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागते, मेहनत करावी लागते आणि मेहनत करणे खूप गरजेचे आहे. हे पूर्णपणे सत्य आहे की तुमच्या मेहनतीमुळे तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, तुमच्या मेहनतीचे फळ पुढील 5 दिवसात मिळणार आहे. आम्ही 5 दिवसात भगवान श्री धनदेव कुबेरदेव तुम्हाला पूर्णपणे आनंद देणार आहेत आणि तुमची रिकामी झोळी भरून टाकणार आहेत. तुमच्याकडे पैसे येतील. तुम्ही जे स्वप्न पाहत होता ते आता पूर्ण करताना दिसतील. पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनात वाईट परिस्थिती संपेल. तुमच्या जीवनात मोठा बदल घडेल. तुम्ही आपल्या घरच्या, शेजारच्या, समाजातील लोकांमध्ये खूप पुढे जाताना दिसणार. ज्या खालच्या स्तरावर तुम्ही खूप दिवसांपासून सुरू होता
आता तुम्ही स्तरावर पोहोचणार आहात. खरोखरच पुढील 5 दिवसात तुमची चर्चा घराघरात होईल. तुमची घर झोपडी राहणार नाही. मातीचे घर आता सोन्याचा महाल होईल. हो मित्रांनो, तुमचे स्वप्न आता तुम्हाला पूर्ण होताना दिसणार आहेत. कारण तुमचे जीवन आता झोपडीतून महालापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला, खूप कष्ट केले. त्याचा फार तुम्हाला पुढील 5 दिवसात फळ तुम्हाला आता मिळणार आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे की तुम्ही कधीही मेहनतीमध्ये, कष्टामध्ये कधीही कमी केलेली नाही. प्रयत्न करण्यात कधीही कमी केलेली नाही. जिथे शक्य होतं तिथे तुम्ही प्रयत्न करत राहिलात. जीवनाची सुरुवात जरी कठीण परिस्थितीत झाली होती, तरी आता तुमच्या त्या कठीणाईचा अंत होणार आहे. पुढील 5 दिवसात तुम्ही पूर्णपणे मालामाल होणार आहात. तुमच्याकडे धनवैभवची किंवा पैशाची किंवा रोजीरोटीची कमतरता राहणार नाही. काही लोक गरिबीमुळे भुकेले राहतात, पण तुम्हाला आजपर्यंत कधीही रोजीरोटीची कमतरता जाणवत नव्हती. तुमच्या गरजा नेहमी पूर्ण होत राहिल्या आणि ही सर्व ईश्वराचा आशीर्वाद आहे. त्यामुळे जीवनातील प्रत्येक छोटी मोठी समस्या संपत आहे. आता जो बदल घडणार आहे तो तुम्हाला पूर्णपणे मालामाल करेल. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांच्याकडून चांगलं घर, चांगलं असावं, चांगली गाडी मिळावी, चांगली नोकरी असावी, संपत्ती असावी, प्रॉपर्टी असावी. प्रत्येक मुलीला असं वाटतं. आणि जीवनात कधीही कोणाच्याही समोर आपल्याला हात पसरावा लागू नये, अशी तुमची मेहनतीपासून तुमची सर्व इच्छा आहे. ही मेहनत सर्व गरजा पूर्ण करू शकते आणि ते पूर्ण झाल्यावर वेगळाच आनंद मिळतो. आगामी 5 दिवसात तुम्हाला तो आनंद मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक गरजा, स्वप्न पूर्ण करताना दिसणार आहात. हे जे काही आयुष्य साध्य करू इच्छित होतात ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. हे चमत्कार स्वतः भगवान श्री धनदेव, कुबेरदेव यांनी दिलेला आहे. भगवानाचा आशीर्वाद सर्वांवर येत नाही. जो व्यक्ती चांगले कर्म करतो, जो सत्य मार्गावर चालतो, त्यालाच ईश्वराचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आज तुम्हाला जे काही मिळणार आहे ते तुमच्या मेहनती आणि ईश्वराच्या आशीर्वादामुळेच आहे. तुम्ही आता आपल्या कुटुंबातील प्रत्येक अडचण दूर करण्यास तयार झाला आहात. प्रत्येक घरातील तणाव दूर होईल, कुटुंबातील तणाव दूर होईल, करिअरशी संबंधित तणाव दूर होईल. तुम्ही आपल्या संतानाविषयी किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास खूप तणाव घेत होता, तो तणाव आता मोठ्या प्रमाणावर दूर होताना दिसेल. कारण येणारे 5 दिवस तुमच्या भविष्यात नवीन आनंदाने प्रकाश घेऊन येणार आहेत. नवीन सकाळ तुमच्यासाठी आले आहे, जिथे तुम्हाला जीवनातील प्रत्येक अडचणींपासून मुक्तता मिळेल. म्हणतात ना, भगवानाच्या घरात उशीर असतो पण अंधार नाही. जेव्हा देतो तेव्हा इतका मोठा देतो की मानवी मन त्याला उचलू शकत नाही. म्हणूनच पुढील 5 दिवसात तुम्ही हे सर्व पाहून स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.